तर राष्ट्रवादी आणि पवारांच्या पक्षामध्ये सुप्त संघर्षाची नांदी, पवारांच्या पक्षातून विलिनीकरणासाठी आग्रह, तर राष्ट्रवादीचा मात्र राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ठरवण्याला प्राधान्य। तर पवारांच्या पक्षामधून अनेक त्यांचे आमदार आणि नेते देखील विलिनीकरणासंदर्भात बोलतायत। ही दादांची इच्छा असल्याचं अनिल देशमुखांनी देखील म्हटलं। नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती। खरं काय? अजित तुमची काय इच्छा आहे, नेत्यांची काय इच्छा आहे? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही। त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सीएलपी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख, त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे। बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत, आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब।